नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। ई पास यंत्रणा निष्क्रिय, रेशन दुकानदार त्रस्त, ग्राहकांच्या संतापाला द्यावे लागते तोंड। सुरगाणा तालुक्यातील 192 रास्तभाव धान्य दुकानदारांना ई पास मशीन 15 दिवसापासून काम करत नसल्याने रास्तभाव दुकानदार अत्यंत त्रासले आहेत। याची दखल तालुका स्तरावर कोणी घेत नाही, त्यामुळे दुकानदारांना ग्राहकांच्या संतापाला तोंड द्यावे लागत आहे। रास्तभाव दुकान गोरगरीब जनतेसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेली व्यवस्था 15 दिवसापासून विस्कळीत असून याबाबत शासनाकडून ठोस उपाय होत नसल्याने गोरगरीब जनता धान्य घेण्यासाठी रास्तभाव दुकानात येतात, परंतु ई पास मशिनीवरती NIC नेटवर्क अडचणीमुळे रोज दुकानदारास मानसिक त्रास होत आहे व रेशन कार्ड धारकांचा रोष दुकानदारांवर येत आहे। रेशन वितरणावर येणारा पुरवठा गहू, तांदूळ शासनाने उपलब्ध करून दिलेला असून परंतु ई पास मशीन चालत नसल्याने शासनाने यावरती ठोस उपाय उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून गोरगरीब जनतेचे रेशन त्यांना वेळेवर मिळेल। तरीही NIC सर्व ज्या ठिकाणांवर उपलब्ध होत असेल तेथून तात्काळ सुरू करून अशी विनंती महाराष्ट्र फेडरेशन रेशनिंग संघटनेचे राज्य अध्यक्ष गणपतराव टोळसे पाटील, जनार्दन भोये, कमलाकर पवार यांनी केली आहे। धान्य घेण्यासाठी व KYC करण्यासाठी शिधापत्रिका धारक मजुरीने काम सोडून येतात, परंतु मशीन चालत नाही म्हणून कार्डधारक दुकानदारांवर रोष निर्माण करत असून रास्तभाव दुकानदारांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राइब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।